नमस्कार, सुवर्णाज किचनमध्ये मी सुवर्णा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करत आहे. तर आज आपण पाहणार आहोत गाजराचा हलवा. तर आपण आता हे गाजर घेतलेले आहेत आणि आपण स्वच्छ पाण्यात हे सगळे धुवून घेणार आहोत स्वच्छ. नंतर याला आपल्याला छिलून घ्यायचं आहे आणि किसून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण हे गाजर मागचा आणि पुढचा भाग कापून घेतलेला आहे, चाकूने कापून घेतलेला आहे आणि आपण याने छिलून घेतलेले आहे. वरचा भाग असा छिलून घेतलेला आहे सगळा. असे सगळे गाजर स्वच्छ करून घ्यायचे. अशा प्रकारे आपण आता हे गाजर किसून घेतलेले आहे सगळं. हे काढून घ्यायचे. अशा प्रकारे आपण गाजराचा बारीक किस करून घेतलेला आहे. कढईमध्ये असं तूप टाकून घ्यायचं आहे. ते पगळे त्यामध्ये आपल्याला गाजराचा किस टाकून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला सगळ्या गाजराचा किस याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची. अर्धा किलो गाजर असते तर पावशेर साखर टाकायची. आपल्या आवडीप्रमाणे गोड कमी जास्त करू शकता आपण. ते पगळून घ्यायचं आणि शिजवून घ्यायचं. अशा प्रकारे सगळं साखरेचं पाणी सुकल्यानंतर आपल्याला त्यात विलायची पावडर टाकून घ्यायची. बदाम काजूचे काप करून टाकलेले. मनुके टाकून घ्यायचे आणि सगळे एकत्र करून आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे. अशा प्रकारे आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे. तुम्ही पण ही रेसिपी घरी ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.